हॅलो फ्रेंड, तृप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिश बघून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं असेल तर आज आपण असा पदार्थ तयार करणार आहे जो चायनीज भेळ आणि सूपमध्ये सुद्धा वापरला जातो. तर तो म्हणजे तयार केलेल्या नूडल्स. कुठलाही चायनीज पदार्थ तयार करून घेण्यासाठी हक्का नूडल्स तुम्ही वापरतात तर तुमच्याकडे सुद्धा गव्हाच्या नूडल्स मिळत असतील तर त्या तुम्ही नक्कीच वापराव्या. पाण्याला कडक उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनिटांसाठी नूडल्स पाण्यामध्ये तेल आणि मीठ घालून उकळून घ्यायचे आहे. नूडल्स उकडल्यानंतर त्यामधील पाणी काढून नूडल्स पूर्णपणे गार करून घ्यायच्या. गार केलेल्या नूडल्सला थोडं तेल लावून त्यावर कॉर्नफ्लॉवर स्प्रेड करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नूडल्स गरम गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे. नूडल्स तेलामध्ये तळून घेताना तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून हलके सोनेरी होईपर्यंत नूडल्स तळून घ्यायचे. अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले नूडल्ससुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे. तळून घेतलेल्या नूडल्सपासून आपण चायनीज भेळ तयार करणार आहे. तर चायनीज भेळ कशा प्रकारे तयार करावी चला तर मग बघूया. अगदी कमी साहित्यामध्ये छान अशी कुरकुरीत डिश मुलांनासुद्धा आवडते. गरजेनुसार तळून घेतलेले नूडल्स आणि आवश्यकतेनुसार पत्ताकोबी यामध्ये मिक्स करून घ्यायची. पत्ताकोबीचे प्रमाण कमी जास्त झाले तरी हरकत नाही. रेड चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस दोन्ही सॉस समप्रमाणामध्ये घ्यावे. तुमच्याकडे चिली सॉस नसेल तर टोमॅटो सॉस वापरावा. बऱ्याचदा आपल्याकडे रेड चिली सॉस नसतो तर तुम्ही टोमॅटो सॉसमध्ये तिखट आणि थोडं मीठ चवीनुसार वापरावं. तर अशा प्रकारे कमी वेळामध्ये चटपटीत आणि झटपट अशी चायनीज भेळ तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला हा व्हिडिओ बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.